मी सौ प्रज्ञा वाळिंबे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे घरगुती उपाय सांगून तुमच्या जीवनामध्ये आनंद व सुख समाधान आणण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ रोज रोज पाहत जा आणि ते उपाय आवर्जून करत जा, जेणेकरून तुमच्या जीवनात सुख समाधान नक्की प्राप्त होणार आहे. आजचा उपाय असा आहे, मार्गशीर्ष महिना म्हटलं की आपण गुरुवार असंच धरून चालत असतो. गुरुवार हा तर चांगलाच आहे, तो विषयच नाही, पण त्यासोबत पूर्ण मार्गशीर्ष महिना इतका लाभदायी असतो. जसा श्रावण महिना, चातुर्मास हे जे काही ठराविक दिवस दिलेले आहेत त्यामागे काहीतरी शास्त्रोक्त कारण असतं. मग जसा आपला हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारचे पूजन करतो, महालक्ष्मीचं पूजन करतो, उपवास करतो, नैवेद्य आरती सर्व काही करतो. त्यासोबत आपण मंगळवार आणि शुक्रवार हे आपल्या कुलदैवतेचे वार पूजायचे आहेत. कारण आपण ज्या कुळामध्ये जन्म घेतो त्याच्यामुळेच काहीतरी अशा चुका असतात का जेणेकरून आपल्याला जीवन जगताना काही संकटांना तोंड द्यावं लागतं. ती संकटं कमी व्हावी आणि त्या सर्वांमधून बाहेर पडून आपला संसार, आपलं जीवन, आपल्या पूर्ण कुटुंबाचं जीवन सुखी आणि समाधानी व्हावं, त्यासाठी हा छोटासा उपाय आहे. आपलं कुलदैवत कोणाला माहीत असतं किंवा कोणाला माहीतही नसतं, पण ज्यांना माहीत आहे त्यांनी आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आणि ज्यांना माहीत नाही त्यांना मी एक मंत्र देणार आहे. तुम्हाला एक असा उपाय करायचा आहे. एक नारळ घ्यायचं आहे. ते नारळ तांबणात ठेवून त्या नारळाची शेंडी देवासमोर करायची आणि त्याच्यावर 5 कापूर जाळायचे. 5 कापूर जाळताना ते थोडे मोठे असावे, जेणेकरून मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तो तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. आणि आपलं जे काही इच्छा आहे किंवा जे काही आपल्या घरामध्ये जे काही संकट असेल त्याची कुलदेवतेकडे मागणी करायची आहे. बाबा, ह्या संकटातून आम्हाला मुक्त कर, किंवा जे काही तुमची समस्या असेल, मग मुलाच्या लग्नाची असो, कोणाला ज्या काही आर्थिक ही प्रश्न असतात, घराचे प्रश्न असतात, नोकरी, शिक्षण, विवाह सौख्य, संतती सुख, असे बरेच काही प्रश्न आपल्या जीवनात असतात. ते फक्त आपल्या कुलदेवतेला सांगितले तर ते लवकरात लवकर दूर होण्यासाठी ती कुलदैवत आपल्याला मदत करत असते. कारण आपला जो काही दोष असतो तो सर्व आपल्या कुळातूनच आपल्याकडे आलेला असतो. म्हणूनच आपल्याला छोट्या छोट्या संकटांना तोंड द्यावं लागतं. आणि ही संकटं जाण्यासाठीच हा खूप आणि खूप उत्तम असा उपाय मी तुम्हाला देत आहे. मंगळवार आणि शुक्रवार मार्गशीर्ष महिन्यात नारळ तांबण्यामध्ये ठेवल्यावर नारळाची शेंडी देवासमोर ठेवायची, 5 कापूर जाळायचा. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः, ओम श्री कुलदेवताभ्यो नमः असा 11 वेळा तुम्हाला हा मंत्र करायचा आहे. 11 वेळाच का करायचा आहे? 1 आणि 1 2, 2 ही समसंख्या आहे म्हणून तुम्हाला 11 वेळा करायचं आहे. समसंख्या 2 ही तुम्हाला धन सुख शांतीसाठीचा शुभ आकडा मानला जातो, म्हणून तुम्हाला 11 वेळा हा मंत्र बोलायचा आहे. आणि कापूर असा जाळायचा का तुम्हाला मंत्र 11 पूर्ण झाले पाहिजेत. आणि 11 मंत्र पूर्ण झाल्यानंतर ते तांबण उचलायचं आणि आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचं आणि पुन्हा त्या जागेवर आणून ठेवायचं आणि नंतर ते नारळ विसर्जन करायचं. हे करताना तुम्हाला घरामध्ये इतकी शांतता वाटणार आहे, मन शांत होणार आहे. तुम्हाला हे जाणवल्यावरच तुम्हाला वाटेल का आपण केलेला उपाय हा आपल्या कुलदेवतेपर्यंत पोहोचतोय. फक्त तुम्ही तो मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने करा. छोटासा उपाय आहे, नक्की करून बघा. मंगळवार आणि शुक्रवार तुम्ही गुरुवारी केलात तरीही चालणार आहे. इव्हन तुम्ही वर्षभर जरी हा उपाय केलात तरीही चालणार आहे. पण मार्गशीर्ष, श्रावण सोमवार, चातुर्मास ह्या दिवशी तुम्ही नक्की आवर्जून करावा. तसाही तुम्ही वर्षभर मंगळवार शुक्रवार हा उपाय केला तर तुमच्या कुळातली जी काही संकटं तुमच्यापर्यंत आलेली असतात ती नक्की दूर होतात. हा उपाय तुम्ही करून बघा. आपल्याही आजूबाजूच्या मैत्रिणींना, आपल्या परिवारामध्ये सगळ्यांना हा उपाय सांगा. कारण प्रत्येकाचं कुळ हे वेगवेगळं असतं. तुम्ही वेगळ्या कुळात, मी वेगळ्या कुळात. मग हे असं का आहे? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. म्हणजे काय, आपण ज्या कुळात जन्माला येतो ते आपले जे पूर्वज असतात, कळत नकळत त्यांच्याकडनं काही चुका झालेल्या असतात, आपल्याकडनंही काही चुका झालेल्या असतात. आपण माणूस आहोत. माणूस म्हटलं म्हणजे कुठे ना कुठेतरी काहीतरी चुका होतात. त्याचा त्रास मग सतत एक एक पिढीला सहन करावा लागत असतो. मग आपण म्हणतो
अरे याला काही नाही, अरे त्याला काही नाही, तो बघ किती सुखी. हा आपल्याला असं वाटतं, पण प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी दुःख वेदना ह्या असतातच. काही लोक श्रीमंत असतात तर त्यांच्या घरामध्ये संतान नसते. काही लोक धार्मिक असतात तर त्यांचे संसार सुखी नसतात. खूप खूप अशी समस्या आहेत. जर तुम्ही आजूबाजूचा परिसर बघितलात, आजूबाजूची लोकं बघितलीत, तर तुम्हाला समजेल का मी काय म्हणते आहे. म्हणजे काय, आपल्या कुळदेवतेचे, आपल्या कुळाचे काहीही दोष असतात, म्हणजे ते प्रत्येकाचे झाले, तुमचे, माझे, सगळ्यांचे. म्हणून हा उपाय तुम्ही जर कायम केलात तर अतिशय चांगला आहे. पण श्रावण महिना आणि मार्गशीर्ष गुरुवार हे मात्र नक्की आवर्जून करा. ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. हा उपाय तुम्ही सुरू करा. हा उपाय सांगायला तुम्हाला उशीर झाला. आज शुक्रवार होता, त्यासाठी तुमची मनापासून माफी मागते. काही कारणास्तव व्हिडिओ टाकायला उशीर झाला. पण तुम्ही हा उपाय येणाऱ्या मंगळवारी नक्की करा आणि आपल्या सर्व संकटांपासून दूर करण्यासाठी कुळदेवतेला प्रार्थना करा. हीच तुम्हाला मनापासून शुभेच्छा. श्रीराम जय राम, जय जय राम.